राज्यातील सगळ्या बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आनंदाची बातमी ही स्कॉलरशिप संबंधीची आहे. खूप जणांचे स्कॉलरशिपचे फॉर्म हे पेंडिंग आहेत आणि काहींचे पेंडिंग असलेले फॉर्म ॲक्सेप्ट होऊनही त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळत नाहीत. याबद्दलची ही माहिती आहे आणि त्यासोबतच सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बैलपोळ्यानिमित्त म्हणजेच बांधकाम कामगारांना बैलपोळ्यानिमित्त त्यांची जी काही वस्तुसंच आपण खूप दिवसांपासून व्हिडिओ टाकत होतो, की वस्तुसंच वाटप चालू होणार आहे, त्याचा अर्ज प्रक्रिया चालू होणार आहे. तर बैलपोळ्यानिमित्त ही तुमची आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांना दिलेली आहे. म्हणजेच त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केलाय, की बैलपोळ्यापासून बैलपोळापासून प्रत्येक बांधकाम कामगारांना आता तो वस्तुसंच वाटप होणार आहे. आपल्यामध्ये कुल 36 जिल्हे बांधकाम कामगार ऑफिसमध्ये रजिस्टर आहेत. यामधील 16 जिल्ह्यांना म्हणजे 16 जिल्ह्यांना आता या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत हा वस्तुसंच वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. आता जर तुम्हाला माहिती नसेल, की तुमचा तालुका येणार आहे का यामध्ये, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्हाला मिळणार का, तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, की जेणेकरून महत्त्वाची बातमी तुमच्या हातातून मिस होणार आहे. आता याबरोबरच स्कॉलरशिपची देखील आपल्यासमोर मोठी बातमी आहे. ती संपूर्ण बातमी आपल्या हाती लागलेली आहे. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून असेच कामगार योजनेबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळत राहतील. आता आपल्याकडं ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सगळ्यात अगोदर स्कॉलरशिपची माहिती हाती लागलेली आहे. यामध्ये MBOCCW म्हणजेच महाबीओसीची तुमची बांधकाम कामगारांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. म्हणजेच महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड शिष्यवृत्ती योजना चालू अपडेट आपल्या हाती आलेली आहे. म्हणजेच 2025 ऑगस्ट या दिवसातील ही चालू अपडेट आहे आणि यासाठीच तुम्हाला हा महत्त्वाचा पॉईंट समजून सांगण्यात येणार आहे. आता यामध्ये आपल्यासमोर जी माहिती आहे ही तुम्हाला कशाबद्दलची माहिती द्यायची आहे, अर्ज प्रक्रिया काय आहे, वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम काय आहे, कारण हे संपूर्ण नवीन प्रोसेस आहे. आता वर्ष 2025 साठी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून शिष्यवृत्ती योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू असून म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं होतं, की 15 जून पासून बांधकाम कामगारांची अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. यामध्ये शाळा म्हणजेच प्राथमिक ते पदवीपर्यंत म्हणजेच तुम्ही पहिलीपासून ते डिग्रीपर्यंत आणि पदवी उत्तर म्हणजेच डिग्री ग्रॅज्युएशन नंतर जी असते तुमची पोस्ट ग्रॅज्युएट अशा पदव्युत्तर शिक्षणासाठी उपलब्ध आहे. आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला तर माहितीच असेल, इयत्ता पहिलीपासून ते डिग्रीपर्यंतचं ऑप्शन आपल्याला होतं. पण यामध्ये आता तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी देखील महाराष्ट्र सरकारने आता तुम्हाला स्कॉलरशिप देण्याची मंजूर केलेलं आहे. आता यामध्ये वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम किती असते सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया. यामध्ये इयत्ता पहिली ते 7वीच्या वर्गासाठी तुमची वार्षिक शिष्यवृत्ती असते 2,500 रुपयांची. त्यानंतर इयत्ता 8वी ते 10वीच्या वर्गांपर्यंत 5,000 रुपयाची असते. म्हणजेच 9वीला 8वीला 10वीला विद्यार्थी असेल तर त्याला 5,000 रुपये मिळणार. त्यानंतर 11वी आणि 12वीच्या वर्गासाठी 10,000 रुपयांची या ठिकाणी स्कॉलरशिप दिली जात असते. त्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी म्हणजेच तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन करत असाल तर त्यासाठी 20,000 रुपयांची तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानंतर पदवी उत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षणासाठी 25,000 रुपयांची शिष्यवृत्ती या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिली जाते. त्याचप्रमाणे जर तुम्ही इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकी काहींना प्रश्न समजला नसेल किंवा हा शब्द कळाला नसेल तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम असतो त्यासाठी 60,000 रुपयांचं अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्रत्येक कामगारांच्या मुलांना दिलं जातं. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण आता तुम्हाला वाटत असेल यामध्ये फार्मसी येईल. वैद्यकीय शिक्षणामध्ये फार्मसी येत असेल किंवा फार्मसीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळेल तर तसं काहीही होणार नाही. वैद्यकीय शिक्षणामध्ये फक्त आणि फक्त MBBSच्याच विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपयांचं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि तुमच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी 20,000 रुपयांचं अनुदान महाराष्ट्र सरकारकडून वाटप होणार आहे. त्यामुळे हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, कारण महाराष्ट्रामधील 25% विद्यार्थी फार्मसीकडे वळतात आणि 25% विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे वळतात. त्यामधील 25% जे फार्मसीकडे आलेले विद्यार्थी आहेत ते जर व्हिडिओ पाहत असतील किंवा त्यांचे आईवडील व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना वाटेल
की ₹1,00,000 अनुदान आपल्याला मिळेल, तर असं काहीही होणार नाही. तुम्हाला ₹20,000 अनुदान सरकारतर्फे मिळणार आहे. आता 10वी आणि 12वी मध्ये 50% किंवा अधिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बोनस असतो. म्हणजेच त्यांना अतिरिक्त ₹10,000 अनुदान दिलं जात असतं आणि यासाठी तुम्हाला सेपरेट फॉर्म भरावा लागत असतो. म्हणजेच तुम्ही जो या आपला क्लेम भरणार आहात बांधकाम कामगार योजनेचा, त्या क्लेममध्येच हे ₹10,000 अनुदान येत नाही. यासाठी जर तुम्हाला 10वी आणि 12वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले असतील, तर तुमच्यासाठी हा बोनस ठरतो आणि हा बोनस तुम्हाला 100% मिळतो. आता या बोनसबद्दलची तुम्हाला अतिरिक्त माहिती या चॅनलवरती मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही Chrome, YouTubeवरती पाहून हे YouTubeवर तर नाही मिळणार, पण Chrome, Googleवरती हे चॅनल तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही त्यावरती त्याची अतिरिक्त माहिती पाहू शकता. आता MSCITच्या कोर्ससाठी रक्कम भरली जाते काही स्रोतांसारखी. म्हणजेच तुमच्या रक्कम भरलेली किती आहे, तुम्ही ₹4,500 भरले असतील तर 4,500 मिळणार. 5,000 भरले असतील तर ₹5,000 मिळणार. पण या ठिकाणी फक्त MSCITलाच मिळणार. तुम्ही जर टॅली केली असेल तर नाही मिळणार. तुम्ही जर फास्ट टायपिंग केलेली असेल तर नाही मिळणार. फक्त आणि फक्त MSCITच्या कोर्ससाठीच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. त्यानंतर डिप्लोमा व ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र सहाय्य आहे. जर तुम्ही डिप्लोमा करत असाल तर ₹20,000 प्रतिवर्ष मिळणार आहे. तुमचा डिप्लोमा एकतर 3 वर्षाचा असू शकतो किंवा 4 वर्षाचा असू शकतो. त्या हिशोबाने तुम्हाला या वर्षी प्रत्येक वर्षी ₹20,000 अनुदान हे मिळणार आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासाठी ₹25,000 वर्ष असणार आहे. आता पोस्ट ग्रॅज्युएट काहींचा 2 वर्षाचा असेल, काहींचा 1 वर्षाचा असेल, तर त्यांना या ठिकाणी त्यांच्या किती वर्ष आहेत त्या वर्षाच्या हिशोबाने ₹25,000 प्रतिवर्ष मिळणार आहे. आणि ही तुमची जी गव्हर्नमेंट स्कीम आहे, ही अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्यासाठी गरजेची स्कीम ठरणार आहे. आता प्रत्येक कामगारांना प्रश्न पडतो, की अर्ज कसा करायचा? यासाठी पहिला मुद्दा आहे, नोंदणी करणं आवश्यक आहे. म्हणजेच तुमचं नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन झालेलं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे बांधकाम कामगार योजनेचं स्मार्ट कार्ड असणं देखील अत्यंत गरजेचं आहे. आता पालक बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळात वैध नोंदणी असावी. म्हणजेच तुमचे आई किंवा वडीलच बांधकाम कामगार असायला पाहिजे. या व्यतिरिक्त जर कोणी कामगार असेल तर लाभ दिला जाणार नाही. फक्त आई वडीलच बांधकाम कामगार असायला पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे ऑनलाईन अर्ज. तुम्हाला ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत फेब्रुवारी 2025 पासून बंद करण्यात आलेली आहे. तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करावा लागतो. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती जावं लागणार आहे. जे वेबसाईटचं नाव आहे mahaboc.in. हे वेबसाईटचं नाव आहे. तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता किंवा iwbms.mahaboc.in वरती जाऊन हा तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरू शकता. तुम्ही या संपूर्ण यावरती जाऊन लाभ देऊ शकता आणि सर्वप्रथम तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्करचं खाली एक प्रोपो दिसेल, त्यावरती क्लिक करून अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम असं एक बटन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर न्यू क्लेम हा एक ऑप्शन येईल, तो ऑप्शन निवडायचा आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू करायची आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून OTP भरल्यानंतर अर्ज फॉर्म उघडणार आहे आणि अर्ज फॉर्म उघडल्यानंतर फॉर्म भरायची सुरुवात करायची आहे. आता फॉर्म भरताना तुम्हाला काही कागदपत्रे लागणार आहेत. ती कागदपत्र मी आता तुम्हाला समजून सांगणार आहे की कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत. सर्वप्रथम कामगार नोंदणी प्रमाणपत्र लागणार आहे. म्हणजेच बांधकाम कामगाराचे तुम्हाला या ठिकाणी स्मार्ट कार्ड लागणार आहे सर्वप्रथम. त्यानंतर बांधकाम कामगारचं तुम्हाला आधार कार्ड देखील या ठिकाणी लागणार आहे. कारण आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. पालकांसोबत विद्यार्थ्याचं देखील आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. म्हणजेच कामगारासोबत त्याच्या मुलाचं देखील आधार कार्ड हा फॉर्म भरताना लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं शाळेतील, कॉलेजमधील, युनिव्हर्सिटीमधील बोनाफाईड सर्टिफिकेट देखील लागणार आहे. त्यानंतर गुणवंत पत्रिका म्हणजेच त्याचं इन्कम सर्टिफिकेट म्हणू शकतो आपण. म्हणजेच त्यांनी शाळेमध्ये काय काय इन्कम केलेली आहे त्याचं या ठिकाणी तुम्हाला त्याची गुणवंत पत्रिका लागणार आहे. म्हणजेच मार्कशीट लागणार आहे. बँक पासबुक हे कामगाराचे लागणार आहे, आधार कार्डला लिंक असलेले. आणि इत्यादी आवश्यक गोष्टी म्हणजेच मोबाईल नंबर आणि बाकीच्या जनरल तुमच्या माहिती या ठिकाणी लागणार आहे. आता तुम्हाला स्थिती तपासावी लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर पावती क्रमांक मिळेल तुम्हाला, ज्याद्वारे स्थिती ऑनलाईन तपासता येते. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला एक पावती जनरेट होते आणि त्या पावतीने तुम्ही तुमची स्टेटस किंवा स्थिती चेक करू शकता की तुमचा फॉर्म पेंडिंग आहे, ॲक्सेप्ट आहे, व्हेरिफिकेशन झालंय की व्हायचंय. आता ॲडिशनल योजनेबद्दलचे फायदे काही सांगायचे होते मला, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर
व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या. चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आता इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गुण मिळवले असतील तर त्यांना 10,000 रुपयांची विशेष आर्थिक मदत असते. जी की मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, बोनसच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ती आर्थिक मदत केली जात असते. त्यानंतर डिप्लोमा व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी वेगळे सहाय्य म्हणजेच 20,000 आणि 25,000 वार्षिक उपलब्ध होते. म्हणजेच हा तुमच्यासाठी बोनस पॉइंट आहे. याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी मिळणार आहे. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा निकाल क्लास 5 आणि क्लास 8 म्हणजेच परीक्षेचा निकाल जाहीर फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जुलै 2025 मध्ये प्रसिद्ध झाले. आता यामध्ये काय आपल्याला यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता शिष्यवृत्ती रक्कम ही इयत्ता 5वी साठी 5,000 रुपयांची असते 3 वर्षासाठी आणि इयत्ता 7वी 8वी साठी असते 2 वर्षासाठी. आणि हा जो महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे कोणता, की हा निकाल बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेशी थेट संबंधित नाही. हा वेगळ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आहे. आता जर तुम्हाला या योजनेबद्दल काही महत्वाची माहिती लागत असेल तर ती नक्कीच तुम्हाला पोहोचवली जाणार आहे. पण त्या अगोदर काही निष्कर्ष काढलेला आहे तो नक्कीच पाहून जा. महाबीओसी शिष्यवृत्ती योजनेबद्दल ही योजना सध्या अतिशय उपयुक्त असून प्रत्येक शैक्षणिक स्तरानुसार स्पष्ट आर्थिक मदत पुरवते. आता हे तर तुम्हाला माहितीच असेल की याद्वारे तुमच्या शाळेचा खर्च वाचतो. आई वडिलांच्या शिक्षणामुळे तुम्हाला हातभार लागू शकतो. जर तुम्हाला अर्ज प्रक्रियेत मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही 100% आपले व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पडत असलेले प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल आणि तुमचा प्रश्न सोडवला जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.